ओके. तर सगळ्यांना माहित असेल की आपण जे छोटे छोटे गोष्टी करतो राईट, तर आपल्या लाईफमध्ये काय म्हणजे मेजर डिफरन्सेस आणतात राईट. की आपण एखादी सुरुवात केली आणि आपली छोटे छोटे जे काही होती, आपली झोप होती, आपण जे उशिरा उठत होतो किंवा जे आळस होतं राईट, ते कॉम्प्रोमाइज किंवा त्यामध्ये आपण सॅक्रिफाईस करायला लागलो. आणि त्याचा फायदा काय मिळायला लागला की आपण आता म्हणजे अलारामचा बेल न वाजता सुद्धा आपण उठू लागलो मॉर्निंगला राईट. तर यामध्ये काय झालं की आपण आपले जे लाईफस्टाईलमध्ये छोटे छोटे हॅबिट्स आहेत, जसे की लवकर उठणे, लवकर झोपणे, जसं की स्वतःला 1 तास वेळ देणे, आणि तसंच बाहेरचं चीट न खाणे. ओके. आणि तसंच डाएट करणे रेग्युलरली, हेल्दी खाणे राईट. मग याने तुम्हाला बरेचसे डिफरन्सेस तुम्हाला दिसले असतील, स्किन क्वालिटीमध्ये सुद्धा, फॅट पर्सेंटेजमध्ये सुद्धा, परफॉर्मन्समध्ये सुद्धा. ओके. आणि बऱ्याच जणांना आता माहित असेल की बाबा तसा परफॉर्मन्स आणि अगोदरचा किती डिफरन्स पडतो राईट. जे जुने आहेत त्यांना हे इझिली कळू शकतं राईट. आणि हेच आहे छोटे छोटे डिफरन्सेस राईट. आता आपण काय करतो, कधीही विचार करतो राईट, जॉईन करण्या अगोदर किंवा माझा फॅट इतका आहे की लगेच झटक्यामध्ये मला खूप कमी करायचंय फॅट राईट. पण आपण हे कधी विचारच केलेला नसतं की बाबा आपल्याला हे करण्यासाठी फक्त छोटे छोटे स्टेप्स आपल्याला उचलायचे आहेत आणि फॉलो करायचे आहेत राईट. आणि हे केल्यानंतर आपल्याला असं रिझल्ट मिळणार आहे राईट. तर असंच आहे, छोटे छोटे आपल्याला चेंजेस करायचे आहेत लाईफमध्ये असो राईट, कुठलेही प्रॉब्लेम्स असो त्यावरती सोल्युशन काढायचे आहेत, छोटे छोटे चेंजेस करायचे आहेत. असं बिलकुल नाही की बाबा एखादी काम केलं त्यामध्ये अपयशी आपण ठरलो तर ते पूर्णपणे सोडायचं किंवा त्याला विसरून जायचं, असं करायचं नाहीये. भले त्यामध्ये तुमचे काही चुका असतील किंवा त्यामध्ये काही अडचणी असतील राईट, तर त्यामध्ये तुम्ही अभ्यास करू शकता, त्याला सोडवण्यासाठी प्रयत्न करू शकता, की जेणेकरून काय होईल की ती गोष्ट सुद्धा तुम्हाला जमायला लागेल आणि त्यामध्ये सुद्धा तुम्ही यशस्वीरित्या पूर्ण कराल. ओके. तर हेच आहे, कुठलंही लक्ष असेल, गोल असेल, ओके, त्याच्यासाठी थोडं छोटे छोटे स्टेप्स तुम्हाला टाकायचे आहेत आणि पूर्ण मनाने 100% ते फॉलो करायचा प्रयत्न करायचा आहे. ओके. थोड्यांना सगळ्यांना वेळ लागू शकते राईट. सगळ्यांचा जो काळ आहे तो वेगळा असू शकतो राईट. पण तुमचं जर मेहनत चांगली असेल राईट, तर तुम्हाला यश हे मिळणार आहे राईट. तर हे लक्षात ठेवायचं आहे, रेग्युलरिटी मेंटेन ठेवायचं आहे. काल बरेचसे असे मेसेजेस आले राईट काही जणांचे की आम्हाला कन्सिस्टंटली होत नाही राईट. आणि क्रेविंग्स खूप होतात राईट. तर हे लक्षात ठेवायचे, क्रेविंग्स तेव्हाच होतात जेव्हा तुम्ही कुठलीही ऍक्टिव्हिटी करत नाहीत किंवा तुम्हाला अगोदर क्रेविंग असेल किंवा तुम्ही बसून राहाल राईट. किंवा तुम्ही एक छोटीशी चूक केला, समजा एक काहीतरी तुम्ही खाल्लात, क्रेविंग्स होते म्हणून खाल्लात. बोला. ओके. तर हे लक्षात ठेवायचं आहे. आणि बरेच जण म्हणतात की बाबा मला क्लास जॉईन करताना आळस येतो, सकाळी उठतो पण जॉईन होत नाही राईट. एवढा आळस येतो, पण सॅक्रिफाईस तुम्हाला करावं लागेल. मॉर्निंगला उठायचं म्हणजे उठावं लागेल, वेळ द्यायचं म्हणजे द्यावं लागेल राईट. हेच आहे डिफरन्स. ओके. जे हेल्दी पीपलमध्ये आणि अनहेल्दी पीपलमध्ये राईट. तर हे लक्षात ठेवायचं आहे. ओके. आणि न सांगता सुट्टी कोणीही घ्यायची नाहीये, मी वारंवार सांगतो. जर तुम्ही समजा एका दिवस किंवा न सांगता सुट्टी घ्यायची सवय लावली राईट, मग पुढे जाऊन तुम्ही सांगता सुट्टी घेणार आहात राईट. मग यामुळे तुमची काय होणार आहे की डिसिप्लिन जे आहे ते ब्रेक होणार आहे. ओके. तर हे लक्षात ठेवायचं आहे. मग त्यासाठी काय आहे की न सांगता सुट्टी घ्यायची नाहीये बिलकुल. ओके. आणि यामुळे काय होणार आहे की तुमचे डिसिप्लिन हे मेंटेन राहणार आहे. ओके. चला. आय होप, आणि मी आय विश करेन सगळ्यांना की बाबा तुम्हाला चांगले रिझल्ट मिळायला पाहिजेत लवकरात लवकर. आणि आय होप तुम्ही चीट बी नाही करणार राईट. तरी लक्षात ठेवायचं. चला, तर आजचं आपण सेशन स्टार्ट करूया. ओके. जे नवीन आहेत त्यांनी 25 ते 30 मिनिटं इतकंच करायचं आहे आणि सावकाश लो इंटेन्सिटी मध्ये करायचं आहे, एकदम हार्ड करायचं नाही राईट. आणि वॉर्मअप आपण स्टार्टिंगला. ओके. लेट स्टार्ट वॉर्मअप. ओके. चल. तर डाव्या बाजूपासून आपल्याला नेक रोटेशन करायचं आहे. 1, 2, 3, 4, 5. रिव्हर्स. 1, 2, 3, 4, 5. ओके. चला. तर आता आपल्याला करायचं आहे नेक साईड बेंड. ओके. 1. सावकाश करायचं आहे. ज्यांना नेक पेन करतो ओके त्यांनी सावकाश करायचं राईट. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. ओके. व्हेरी गुड. चला. साईड लॅटरल रेझेस करायचंय. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. ओके. शोल्डर रोटेटर कपवरती हँड्स ठेवून रोटेटर कप रोटेट करायचं. 1, 2, 3, 4, 5. रिव्हर्स. 1, 2, 3, 4, 5. ओके. आता करायचं आहे फ्रंट रेसेस. 1, 2, 3,
4 5 6 7 8 9 10 अडक्शन अपडक्शन करायचं आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 elbow rotation 1 2 3 4 5 reverse 1 2 3 4 5 wrist rotation 1 2 सावकाश फिरवायचंय पूर्ण फिरवायचं 3 4 5 reverse 1 2 3 4 5 ओके फिंगर्स ओपन आणि क्लोज करायचे प्रेस 1 2 3 4 5 6 7 8 9 10 ओके कमरेवरती हँड्स ठेवायचं आहे पायात थोडंसं डिस्टन्स मेंटेन करायचं आहे आणि हिप रोटेशन करायचं आहे डाव्या बाजूपासून चला 1 2 3 4 5 रिव्हर्स 1 2 3 4 5 ओके आता दोन्ही पाय जवळ आणायचे आहेत ओके सरळ ठेवून नीज अप अँड डाऊन करायचे राईट सावकाश 1 2 3 4 5 6 सावकाश करायचं आहे ओके ज्यांचा ओव्हरवेट आहे त्यांनी खूप खाली जायचं नाहीये राईट कॅपॅसिटीनुसार सावकाश सावकाश ओके व्हेरी गुड 8 9 10 ओके व्हेरी गुड चला तर आता आपल्याला करायचं आहे साईड हँड रेजेस ओके सरळ थांबायचं आहे आणि साईड हँड रेजेस करायचे ओके रिव्हर्स स्वॅप करतो आपण साईडला ओके तर एका हातात एका रेषेमध्ये जायचं आहे तुम्हाला राईट या प्रकारे 1 2 कमरेवरती हा परत हँड रेजेस हँड जे आहे कमरेवरती चला सगळ्यांना करायचं आहे व्हेरी गुड खूप छान सगळ्यांनी करायचं आहे चला करायला लागा खूप छान व्हेरी गुड खूप छान दोन्ही हँड रेस करायचे ओके दोन्हीचे दोन्ही हँड रेस करायचे राईट येस व्हेरी गुड खूप छान परत राहायचंय सगळ्यांनी गुड मॉर्निंग काका व्हेरी गुड मॉर्निंग सुप्रभात हा बरं आहे तुम्ही काल नाही का सुट्टी का ऑफ गुरुवारी रविवार हा बघायचं आता तेच गुरुवारी बंद करायचंय आता 15 दिवसात गुरुवारी बंद करायचं एकट्यांचा आला होता तसा जेवढे सुट्ट्या देऊ नका चला व्हेरी गुड चला व्हेरी गुड आता आपल्याला काय करायचं आहे बॅक स्ट्रेच करायचं राईट ओके सरळ थांबायचं आहे राईट सरळ थांबायचं आहे पायामध्ये डिस्टन्स घालायचं आहे ओके या प्रकारे ओके 1 3 4 ओके 5 राईट साईड फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये मूव व्हायचं आहे बॅकवर्ड डायरेक्शन मध्ये मूव व्हायचं आहे दोन्ही फिंग टचेस सावकाश करायचं सगळ्यांनी करा व्हेरी गुड चला 10 टाइम्स करायचं आहे 1 2 सर येस बोला मला येस बोला मॅम आता ब्लर ब्लर दिसतंय मला खूप संध्या मॅम ना दिसतंय का
हो मे बी नेटवर्क इश्यू वगैरे असेल, मे बी एकांनाच दिसते, बाकीच्यांना दिसत नाही. आता हो दिसतंय ना? आता दिसते क्लिअर. ओके, आपण काय करत होतो? त्याचे फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये मूव, बॅकवर्ड डायरेक्शन मध्ये मूव, ओके, सगळ्यांना करायचं. खूप छान. व्हेरी गुड. लास्ट 5 repetitions. 1, 2, 3, 4. चला, व्हेरी गुड, खूप छान. ओके, 5. ओके, चला, तर नेक्स्ट मोमेंट आहे आपला, तो आहे रनिंग स्टेपअप्स. ओके, आपल्याला 6 पण रनिंग स्टेपअप्स करायचे आहेत. ओके, एका जागेवरती आपण थांबलो, राईट. या प्रकारे आपल्याला रनिंग स्टेपअप्स करायचे आहेत. ओके, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. ओके, कमरेवरती हँड्स करून साईडला स्लॅप व्हायचं. परत रनिंग स्टेपअप्स करायचे. ओके, 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 बॅकला थोडंसं खाली बेंड करायचंय, राईट. या प्रकारे आर्म्स ठेवून आणि रनिंग स्टेपअप करायचे. 10 सेकंड, देन साईडला मूव्ह, राईट. ओके, कमरेवरती हँड्स ठेवून मूव्ह करायचं आहे. याने काय होईल की बॉडी अनबॅलन्स होणार नाही, बॅलन्स होणार, राईट. हे लक्षात ठेवायचं. ओके, खूप छान. चला, स्टार्ट करा. सावकाश करायचं. ओके, ज्यांचं गॅप झालं आहे त्यांनी सावकाश करा. ओके, जेणेकरून काय होईल की गॅप असला आणि तुम्ही सावकाश आणि प्रमाणामध्ये करायची ऍक्टिव्हिटी, जेणेकरून काय होईल तुम्हाला त्रास नाही होणार जास्त. व्हेरी गुड. 10 सेकंड झाल्यावर साईडला मूव्ह करायचंय. ओके, व्हेरी गुड. 10, व्हेरी गुड. 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. चला, साईडला मूव्ह. चला, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. चला, साईडला मूव्ह. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. चला, साईडला मूव्ह. लगेच पास. व्हेरी गुड. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. साईडला मूव्ह. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. साईडला मूव्ह. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. साईडला मूव्ह. ओके, व्हेरी गुड, खूप छान. चला, आता नेक्स्ट मोमेंट आहे फ्लोट टचेस करायचे आहेत आपल्याला साईडला. ओके, साईडला वॉक करायचं आहे या प्रकारे. 1, डाव्या बाजूला उजव्या बाजूला गेलं, डावा हात फीट फ्लोरला टच करायचा, राईट. 1, 2, 3, हात कमरेमध्ये असला पाहिजे. ओके, 4, 5, 6, 7. चला, सुरू करा. व्हेरी गुड, खूप छान, व्हेरी गुड. पाय घसरू द्यायचं नाहीये. ओके, आणि पायामध्ये जर शूज नसेल, ओके, तर सावकाश करायचं, राईट, सांभाळून. कारण काय होतं, आपण साईडला मूव्ह होताना वगैरे आपले जे फिंगर्स आहेत ते बेंड होऊ शकतात, राईट. तर हे लक्षात ठेवायचं स्वेटिंगमुळे. त्यामुळे आपण म्हणतो की शूज घालून करा, राईट, बेंड होऊ नयेत म्हणून. ओके, व्हेरी गुड. चला, बाकीच्यांनी करायचं आहे सावकाश. व्हेरी गुड. साईडला मूव्ह होताना कमरेवरती हँड ठेवायचे आहेत, राईट, की जेणेकरून काय होईल की बॅलन्स होईल बॉडी. व्हेरी गुड, व्हेरी गुड.
ज्यांचं इश्यू आहे साईडला मूव्ह करता येत नाही त्यांनी थांबल्या ठिकाणी करू शकतात, राईट? या प्रकारे, राईट? इट टचेस. व्हेरी गुड. चला लास्ट 10 सेकंड्स. खूप छान. चला नेक्स्ट मोमेंट आहे, इथे आहे साईड पंचेस. ओके, साईड पंचेस करायचे आहेत. हात जवळ असणार आहे या प्रकारे. ओके, 4 टाइम. 1 2 3 4 5 6. ओके, 1 2 3 4 6. 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6. ओके, 1 2 3 4 5 6. ओके, जितकं स्पीड वाढवाल, राईट, तितकं बेटर राहील. ओके, खूप छान. अल्टरनेट पंचेस करायचे, राईट? फक्त कोणी समोर येऊ नये, राईट? सर ब्लर दिसतंय, सगळं दिसतच नाही. हो का, ठीक आहे. ठीक आहे, आता बघा गेलं असेल, राईट? साईड पंचेस करायचे 6 टाइम्स. ओके, 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6. ओके, या प्रकारे पंचेस करायचे आहेत स्ट्रेट. ओके, 1 2 4 5 6. 1 2 3 4 5 6. राईट, चला सुरू करा. व्हेरी गुड. ज्यांना इन केस चुकून ब्लर दिसलं, राईट, गेलंच नाही ब्लर, तर काय करायचं आहे? आपले बरेच मेंबर्स आहेत, राईट, ते पण सांगतात कसं करायचंय. व्हेरी गुड. खूप छान. चला लास्ट 20 सेकंड्स. व्हेरी गुड. पंचेस शिकायचे आहेत, राईट? खरे खरे मारायचे, राईट? व्हेरी गुड. खूप छान. लास्ट 5 सेकंड्स. व्हेरी गुड. थोडस स्पीड, राईट? खूप छान. चला, तर नेक्स्ट मोमेंट आहे स्किपिंग करायची, राईट? ओके, आता स्किपिंग मध्ये ज्यांना जमते स्किपिंग, राईट, त्यांनी ओके स्ट्रेट बॉडी पोस्चर आणि जम्प, राईट? ओके, आणि ज्यांना जमत नाही, राईट, इंजरी आहे, नेक पेन, बॅक पेन, नी पेन आहे, राईट, त्यांनी सावकाश पुढे मागे करायचं, राईट? या प्रकारे. राईट, आणि बाकीचे जे आहे रेग्युलर त्यांनी रेग्युलर करायचं, राईट? पुन्हा सुरू करा. वेगळं खूप छान करत राहायचं आहे. व्हेरी गुड, करत राहायचंय. चलो लास्ट 10 सेकंड्स. लास्ट 5 सेकंड्स. व्हेरी गुड, खूप छान. चला नेक्स्ट सेट आहे. आता लक्षात ठेवायचं आहे, आपला जो नेक्स्ट सेट आहे, राईट, तो आहे आपल्याला सहज थांबायचं आहे, राईट? या प्रकारे. ओके, या प्रकारे.
नॉर्मल डिस्टन्स आहे ओके शोल्डरच्या मध्ये लेग्स ओके. तर या प्रकारे जंप करून आपल्याला फ्लोर टचेस करायचे राईट या प्रकारे ओके. 1 2 ओके या प्रकारे ओके. राईट या प्रकारे 1 2 ओके. आणि ज्यांना इंजरी आहे राईट किंवा ज्यांचा ओव्हरवेट आहे खूप तर त्यांनी काय करायचं आहे जंप न करता राईट या प्रकारे 1 2 3 4 5 6 या प्रकारे फिट टचेस करायचे राईट. व्हेरी गुड. चला सुरू करा. खूप छान. व्हेरी गुड. पाठ सरळ खाली घेऊन जायचे राईट. येस सरळ ठेवायचे पाठ. तुम्हाला साईडनं पण मी करून दाखवेन ओके. असं बिलकुल करू नका. आता जसं दाखवतोय तसं असं करतात राईट. एवढं खाली जातं राईट. असं नाही जायचंय ओके. सरळ थांबला बॉडी सरळच असेल फिट टच करायचं राईट या प्रकारे. इन द सेन्स आपण काय करतोय स्क्वॉट्सच मारतोय राईट. स्क्वॉट्स करून फिट टच करतोय. राईट स्ट्रेट डायरेक्शन मध्ये जातो ओके. लक्षात ठेवायचं. खूप छान. चला 500 रेपिटेशन करायचे आहेत. आता 8-9 झालेत राईट. खेडकर मॅम नाहीत आज राईट. व्हेरी गुड. सावकाश ओके. ज्यांना बॅक पेन आहे ओके जंप करू नका. खूप छान. व्हेरी गुड. लास्ट 20 seconds. Last 10 seconds. Very good. Last 5 seconds. व्हेरी गुड. खूप छान. चला तर आता करायचं आपल्याला पुशअप्स करायचे ओके जमिनीवरती राईट. जमिनीवरती परत पोझिशन घ्या ओके. आणि आता आपल्याला इम्प्रुव्हमेंट करायचे पुशअप्स मध्ये राईट. इम्प्रुव्हमेंट इन द सेन्स काय असणार आहे ते पहिला जे नॉर्मली असं करत होते राईट मला बॉडीला थोडंसं पुढे घेऊन जायचं आहे ओके. तर या प्रकारे पुश आणि अप करायचं. सरळ रेषेत जाणे खाली सरळ रेषेत वरती येते राईट. व्हेरी गुड. या प्रकारे ओके सगळ्यांना करायचं आहे. व्हेरी गुड. खूप छान. सावकाश करायचे ओके. हे श्वेता मॅम व्हेरी गुड. डायरेक्ट पायावरती खूप छान. श्वेता मॅम बघू शकता पहिले वुमन्स असतील राईट पायावरती करतात डायरेक्ट प्रयत्न राईट. खूप छान. ग्रेट. मला हेच सांगायचं सगळ्यांना की जेव्हा तुम्ही नी वरती करताय तर तुम्हाला थोडंसं ऍडव्हान्स व्हेरिएशन ट्राय करायचं राईट पुश करण्यासाठी ओके. व्हेरी गुड. चला जमलं नाही इन केस ठीक आहे ऍटलिस्ट तुम्ही 5 रेपिटेशन 7 रेपिटेशन 10 रेपिटेशन कराल त्याच्यानंतर नी वरती करायचं लगेच. व्हेरी गुड. खूप छान. प्राची मॅम व्हेरी गुड. पायावरती आहे. खूप छान. संध्या मॅम प्रयत्न करताय. चला व्हेरी गुड. आहे ओके. माउंटन क्लाइम्बिंग करायची आहे सगळ्यांना राईट. नेक्स्ट मोमेंट ओके. तर यामध्ये काय करायचं आहे जमिनीवरती तुम्हाला माउंटन क्लाइम्बिंग करायची राईट. या प्रकारे पोझिशन घ्यायची आहे ओके.
1 5 6 7 8 9 10 रेपिटेशन झाले लगेच स्टँड करायचं आहे साईडला हो तर दुसऱ्या बॉक्स 1 2 3 4 6 7 8 9 10 परत स्टँड परत साईडला ओके असे 10 रेपिटेशन करायचे राईट 10 सेकंड ओके ज्यांना समजा जमिनीवरती जमत नाही राईट तर त्यांनी काय करायचं आहे हाय नीज करायचे या प्रकारे राईट हाय नीज 1 3 4 5 6 7 9 10 ओके साईडला वॉक आणि या प्रकारे हाय नीज करायचं राईट लक्षात ठेवा हे कोणाला ज्यांना इंजरी वगैरे आहे ओके त्यांनी चला व्हेरी गुड लास्ट 10 सेकंड्स खूप छान व्हेरी गुड नेक्स्ट मोमेंट आहे ते आहे आपल्याला करायचं आहे सीझर ओके अजून लेग होल्ड राईट पोझिशन घ्यायची आहे खाली जमिनीवरती ओके या प्रकारे सरळ ओके अगोदर सीझर करायचं आहे 30 सेकंड्स ओके आणि 30 सेकंड जेव्हा होतील राईट मी काउंट करणार आहे त्याच्यानंतर 45 डिग्रीचं थोडंसं खाली असं लेग होल्ड करायचं राईट चला सुरू करा व्हेरी गुड चला काउंट मी स्टार्ट करतोय अगोदर सीझर 1 2 3 4 5 सरळ करायचेत पाय ओके सायकलिंग करायची नाही सरळ पाय खाली करायचेत राईट सरळ असे पाय खाली वरती करायचेत सरळ ओके व्हेरी गुड 10 11 12 13 14 15 16 ज्यांना नेक पेन आहे पूर्ण जमिनीवरती नेक टेकवू शकतात राईट 17 18 19 20 21 22 23 24 सरळ पाय खाली वरती करायचे राईट 26 27 28 29 30 ओके आता लेग होल्ड करायचे राईट आता आपण पहिला काय केलं मुवमेंट ओके ओके या प्रकारे सगळं आपण सीझर केलं आता आपल्याला लेग होल्ड करायचं या प्रकारे राईट होल्ड करून ठेवायचं ओके 30 सेकंड्स कम ऑन व्हेरी गुड ऑल चला लवकर स्टार्ट करा खूप छान व्हेरी गुड होल्ड करायचं राईट कुठेतरी ठेवू नका पाय राईट सपोर्ट व्हेरी गुड चला लास्ट 10 सेकंड्स कम ऑन गो फॉर इट होल्ड करा ओके जितकं आपण म्हणजे होल्ड करू शकतो ओके तेवढी आपली बॉडी स्ट्रॉंग होते बॅलन्स करण्यासाठी राईट कुठे तर आपला पाय घसरला समजा इन केस जसं आपण इझिली पडत होतो तसं पडणार नाही का कारण आपले जे कोर मसल्स आहेत स्ट्रॉंग असलेले असतात राईट मग ते काय करतात सस्टेन करतात अनबॅलन्स आपली बॉडी झाली तर राईट मग त्या केसेसमध्ये आपण पडत नाही लवकर ओके व्हेरी गुड खूप छान हो सर का गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग चला तर नेक्स्ट मोमेंट आहे ओके तर आपल्याला एक पोच करायचं राईट यामध्ये काय करणार आहोत आपण सीटेड पोझिशन घेणार आहोत राईट ओके सीटेड पोझिशन मध्ये हँड पुढे ठेवणार तुम्ही ओके आपले पायाचे जे फिंगर्स आहेत असे बेंड ठेवणार आहात राईट आणि या प्रकारे तुम्हाला स्ट्रेच करायचे ओके 1 2
3, 4, 5, 6. खूप छान, सगळ्यांना करायचं आहे. व्हेरी गुड. जमिनीवरती टेकायचं आहे. ओके, हेड राईट, फोर हेड राईट, व्हेरी गुड. आणि ज्यांना नेक पेन आहे जास्त बेंड करू नका, राईट, लिटिल बिट. खूप छान. चला 10 रिपिटेशन्स अजून. 1, 2, व्हेरी गुड, 3, 4. पायल मॅम सावकाश करा. ओके, 5, 6, 7, 8, 9, 10. चला 2 मोर रिपिटेशन्स अजून. 1, 2, व्हेरी गुड. चला थांबायचं सगळ्यांनी. ज्यांना पाणी प्यायचं त्यांनी लिटल बिट पिऊ शकता, थोडं थोडं सिप बाय सिप. ओके, आफ्टर 1 मिनिट आपण स्टार्ट करूयात लगेच दुसरा सेट, राईट. दुसऱ्या सेट मध्ये परत फोकस वाढवायचा आहे, राईट, व्हेरी गुड. स्वेटिंग आली असेल पुसून घ्या घाम वगैरे, राईट, व्हेरी गुड. खूप छान. चला सेशन एंड झाला तर परत जॉईन करायचं. ओके सगळ्यांनी. आणि जर समजा इन केस जॉईन होता आला नाही, ओके, तर त्या केसेस मध्ये काय करायचं आहे की मोबाईल रिस्टार्ट करायचं, राईट, आणि परत जॉईन करायचं, रिजॉईन. खूप छान. ओके, चला सो वी विल स्टार्ट नेक्स्ट सेट. ओके, चला आपला पहिला मोमेंट होता, ओके, तो होता स्टेप्स करायचे होते. ओके, रनिंग स्टेप. ओके, त्या प्रकारे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. साईडला सर. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. साईडला सर. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 9, 10. साईडला सर. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. साईडला सर. चला सुरू करा सगळ्यांनी. व्हेरी गुड, खूप छान. परत राहायचं. चला लास्ट 30 सेकंड. चला लवकर मॅम थांबायचं आहे. सुशीला मॅम चला लवकर फास्ट थांबून करायचं, राईट, व्हेरी गुड. हँड रेजेस करायचे नाहीत. ओके, साईडला या प्रकारे स्टेप अप्स करायचे, राईट, या प्रकारे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 या प्रकारे. ओके, पायाने स्टेप अप्स करायचे, राईट, व्हेरी गुड. चला नेक्स्ट मोमेंट आहे फ्लोर टचेस. ओके, 1, 2, 3, 4, 5, व्हेरी गुड.
व्हेरी गुड. ओके, साईडला फ्लोर टचेस करत राहायचंय. ओके, वॉक करत साईडला मूव्ह राईट. 1 2 3 4 5. ओके, व्हेरी गुड. खूप छान, सगळ्यांनी करायचं आहे. चला, नेक्स्ट मोमेंट आहे. ओके, नेक्स्ट मोमेंट आहे साईड पंचेस करायचे राईट. या प्रकारे 1 2 3 4 5 6. ओके, 1 2 3 4 5 6. ओके, साईड पंचेस 6 टाइम्स. 1 2 3 4 5 6. ओके, 1 2 3 4 5 6. ओके, चला करायला लागा. व्हेरी गुड, खूप छान. सगळ्यांनी करायचं आहे. व्हेरी गुड. त्यांना साईड वॉक करताना प्रॉब्लेम आहे राईट, त्यांनी थांबल्या ठिकाणी करू शकतात राईट. व्हेरी गुड. चला, थांबायचं नाही बिलकुल. खूप छान. व्हेरी गुड. साईड पंचेस सुरू करायचे राईट. वन टू थ्री फोर फाइव सिक्स. 1 2 3 4 5 6. ओके, 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6. ओके, सगळ्यांनी करायचं आहे. खूप छान, व्हेरी गुड. तर लास्ट 20 सेकंड पास करायचं राईट. व्हेरी गुड. चला, नेक्स्ट मोमेंट आहे स्किपिंग करायची राईट. स्टँडिंग स्किपिंग 1 2 3 4 5 6 7. त्यांना जम्प करून जमतं जम्प करून करत. ज्यांना इंजरी आहे एक्झिस्टिंग त्यांनी थांबून करायचं पुढे मागे राईट. या प्रकारे. ओके, ज्यांना इंजरी नाही त्यांनी जम्प करून स्टार्ट करायचं. व्हेरी खूप छान. व्हेरी गुड. व्हेरी गुड. लास्ट 10 सेकंड्स. व्हेरी गुड. चला, तर नेक्स्ट मोमेंट आहे. ओके, नेक्स्ट मोमेंट आहे जम्प आणि फिट फ्लोर टचेस राईट. स्टँडिंग पोझिशन मध्ये. ओके, सगळं थांबायचं आहे. ओके, 1 2. परत पाय आत, एक दोन्ही पाय बाहेर स्ट्रेट. फ्लोर टच करायचे. परत पाय आत, परत दोन्ही पाय बाहेर. फ्लोर टचेस राईट. या प्रकारे करायचे. ओके, आणि ऑलरेडी सांगितलं आहे ज्यांना जम्प करता येतं त्यांनी जम्प करू शकता. 1 2 साईडला वॉक 1 2. ओके, ज्यांना जम्प जमत नाही त्यांनी फक्त फिट टचेस करायचे, फ्लोर टचेस करायचे. यावर ओके, सरळ करायचे. ओके, सरळ एका रेषेमध्ये बॅक, जास्त बेंड न करता सरळ या प्रकारे करायचे. ओके, व्हेरी गुड. खूप छान, सगळ्यांनी करायचं आहे. ज्यांना पोटात वगैरे दुखत असेल, ओके, साईडला वॉक करून करायचं राईट. जम्प करायचं नाही बिलकुल. ओके, व्हेरी गुड.
खूप छान. चला, तर नेक्स्ट मोमेंट आहे ते आहे पुशअप्स, राईट. पुशअप्स, ओके. पुशअप्स करायचे अगेन, राईट, प्रॉपरली. ओके, जे नी वरती करत होते, राईट, या प्रकारे. ओके, 1 2 3. ओके, तर त्यांनी प्रयत्न करायचा, राईट, या प्रकारे होईल, राईट, फीट वरती घेऊन. हे सेकंड स्टेप आहे. ओके, त्याच्यानंतर थर्ड स्टेप असते पायावरती, राईट. सावकाश करायचं, राईट. जरासं जाणवलं किंवा एल्बो पेन वगैरे आहे, राईट, जास्त डीप जायचं नाही, राईट. हाफ रेंज. ओके, गुडघ्यावरती असाल तर पूर्ण डीप करायचा प्रयत्न करा. ओके, ममता मॅम गुडघ्यावरती करा, नो इश्यू. ओके, डायरेक्ट करायला जायचं नाही पायावरती. ओके, जर तुम्ही कधी केला नसाल तर ऑलरेडी. ओके, अगोदर त्याने काय होतं की इंजरीचे चान्सेस वाढतात, राईट. ओके, व्हेरी गुड. कोच मॅम थोडंसं बॉडीला पुढे घ्या, अजून थोडंसं, लिटिल बिट पुढे प्रयत्न करा. ओके, हँड्स आहे ठिकाणी असतील, फक्त बॉडी थोडीशी पुढे, राईट. व्हेरी गुड. चेस्ट वरती भार आला पाहिजे. ओके, एल्बोज थोडंसं स्लाइटली आउट, एकदम क्लोज नसतील एल्बो, राईट. येस, स्लाइटली आउट असतील. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आपले जे एल्बोज आहेत, ओके, बॉडीला चिटकून नाही ठेवायचे, राईट. एकदम असं चिटकून नाही ठेवायचं जवळ, थोडंसं असं बाहेर ठेवायचं, राईट, एल्बो. ओके, व्हेरी गुड. नाहीतर काय होतं, हातावरती ताण जास्त येतो, मग तुम्ही काय करता, कंप्लेंट की मध्ये हातामध्ये दुखतो, राईट, ट्रायसेप्स मसल्स. ओके, खूप छान. चला महेश सर, करायचं आहे, चला. सावकाश सावकाश करा. ओके, व्हेरी गुड. सर बरोबर आहे. येस, ज्योती मॅम तुमचे फॉर्म एकदम करेक्ट असतात, राईट, फॉर शुअर, राईट. व्हेरी गुड. चला, तर नेक्स्ट मोमेंट आहे माउंटेन क्लाइम्बिंग, राईट. माउंटेन क्लाइम्बिंग करायची. ओके, आता हे जे एक्सरसाइज आहे पुशअपचे, पण यामध्ये रेपिटेशन 12 15 20 25 रेपिटेशन, ओके, करू शकतो. ओके, चला, माउंटेन क्लाइम्बिंग 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके, हाईट वॉक 2 3 4 5 6 8 9 10. ओके, ओके, साईड वॉक. ओके, सुरू करायचं आहे. ज्यांना हे जमत नाही त्यांना ऑलरेडी सांगितलं आहे की हायनेस करायचे ते. 1 2 6 7 8 9 10. साईड वॉक 3 4 5 6 7 8 9 10. साईड वॉक 1 2 4 5 6 7 8 9 10. ओके, साईड वॉक. व्हेरी गुड. चला, तर नेक्स्ट मोमेंट आहे, करायचंय. ओके, नेक्स्ट मोमेंट म्हटल्यावर सगळं आवरतात लगेच. ओके, व्हेरी गुड, करायचं आहे. नेक्स्ट मोमेंट म्हणल्यावर खुश होतात सगळे, राईट. चला, आता सोपं दुसरा व्यायाम करायचं, राईट. व्हेरी गुड. चला, तर लेग रेज हे करायचं आपल्याला, सीझर्स. ओके,
पोझिशन या प्रकारे सीझर करायचं आहे. ओके 30 सेकंड कंटिन्युअस. ओके हे 30 सेकंड करून झाल्यानंतर ओके लगेच काय करायचं आहे, लेग होल्ड करायचं. ओके मी काउंट करणार आहे 30 सेकंड, त्याच्यानंतर असं लेग होल्ड करायचं. राईट 2 मोमेंट आहेत. राईट लक्षात ठेवायचं. चला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 15 16 17 18 19 20 21 22 24 25 26 28 29 30. चला लेग होल्ड लगेच होल्ड करायला होल्ड करायचं. राईट 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. ममता पाय खाली थोडस. 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 29 29 29 30. ओके व्हेरी गुड. चला सगळ्यांनी थांबायचं आहे. ओके आपण स्टार्ट करतोय स्ट्रेचिंग. ओके व्हेरी गुड. ओके पोझिशन घ्यायची आहे. ओके पाया डिस्टन्स बिलो लेग स्ट्रेच करायचं आहे. 1 चला करायला लागा सगळी. स्ट्रेचिंग नंबर 1 बिलो लेग स्ट्रेच. सेकंड ओव्हरहेड स्ट्रेच. थर्ड लेफ्ट साइड स्ट्रेच. ओके फोर्थ राइट साइड स्ट्रेच. ओके व्हेरी गुड. नेक्स्ट स्ट्रेच लेफ्ट साइड. 6 next stretch right side. 7 scapular stretch left side. 8 scapular stretch right side. 9 supine stretch left hand. 10 bone stretch left hand. 11 supine stretch right hand. Bone stretch right hand. Quadricep stretch. 13 left leg. Quadricep stretch. 14 right leg. Very good. चला खूप छान. व्हेरी गुड. तर या प्रकारे रेग्युलर करायचं आहे सगळ्यांनी. ओके व्हेरी गुड खूप छान.